नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी सिद्धांकिनी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे SK व्लॉग्स. तर राजस्थानला आपण आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जैसलमेर फिरलो आणि या व्हिडिओमध्ये आपण जोधपूर फिरणार आहोत. काल आपण रात्री जोधपूरला पोहोचलो आणि आजचा आपला पहिला दिवस आहे जोधपूरचा. तर पहिल्या दिवशी काय काय जे स्पॉट आपल्याला करता येतील ते आपण करूया आणि राहिलेले स्पॉट वाटल्यास उद्या करू आणि उद्या आपल्याला लगेच खाटू श्यामला पण निघायचं आहे. तर चला जाऊया जोधपूर फिरायला. आजचा पहिला पॉईंट आहे आपला जसवंत थाडा. इथून दिसतंय बघा, राजस्थानचा ताजमहल बोलतात त्याला. इथं मस्त पार्किंगला जागा आहे बघा. गाड्या तुम्ही इथं गाडी घेऊन आला तिथं गाडी येते. तिकडे समोर बघा तो आहे मेहरानगड फोर्ट, तिथे पण जायचं आपल्याला. तर चला जाऊ. पहिले जसवंत थाडा बघू. आतमध्ये जाऊन 30 रुपये पर पर्सन तिकीट आहे असा व्हिडिओच बघितलेला. तिथे जाऊन बघू चला आता काय तिकीटची प्राईस वाढले का. इथं मस्त लेक आहे बघा. चला जाऊ आतमध्ये. हा बघा इथं तिकीट काउंटर आहे आणि इथून एंट्री 50 रुपये एंट्री फी आहे. भारतीयांचे आणि फॉरेनरांसाठी 100 रुपये आहे. आणि इथं गाईड पण करू शकता तुम्ही. गाईडची पण फी आहे बघा. परत जेवढी माणसं असेल तेवढी फी वाढत जाते. चला तिकीट काढून झालं आहे, तर जाऊ चला आतमध्ये. काय माहिती मासे बघ ना कसे आहेत. दिसतात का तुला? दिसत काय इंग्लिश मासे काळे मासे फंटोस ते मासे इंग्लिश मासे. उदयपूरला सॉरी जोधपूरला. चला जाऊ वरती बघू काय आहे. 50 रुपये वसूल करू चला. वाजवाचा गेला तो. इथं मामा पैसे गोळा करते बघा. हलवा 2-3 रकम होता नाही असा हलवा तू ना तिकडे आपण दिवसभर 300 भेटत नाही. जे राजे होऊन गेले राव, त्यांचे फोटो आहेत. तिथे मोठ्या महाराज तिथे समाधी काय तिथे. बाकी मंदिर बिंदिर काही नाही. त्यांच्यामध्ये सवारींचे फोटो बाकी काही नाही. ताजमहल त्यासाठीच बोलला का समाधी आहे. ताजमहलला पण आपली कबर आहे ना ती मुमताजची, त्याच्यामुळे याला समाधीच असेल. फोटो आहेत म्हणते 1314, 1400, 1500, 1500. प्रत्येक राजांचा फोटो ठेवला. जे कालांत जे राजे झाले त्यांचे सगळ्यांचे फोटो आहेत. त्यांची एक आठवण म्हणून ते असा बनवलाय. बस पूर्ण हे मार्बलचाच आहे ना का. दुसऱ्या पॉईंटवर आलो आपण जोधपूरमध्ये. हे बघा गले आहेत. मामा सांगते बघा. मामा काय ब्ल्यू सिटी. ब्ल्यू सिटी म्हणजे काय कसं काय म्हणजे सर्व ब्ल्यू कलरची घर आहेत ना, ती रंगवून ठेवलेली लोक आहे इथं. अशी जोधपूर म्हणजे ब्ल्यू सिटी म्हणून ओळखली जाते. मग इथं थोड्याशा गल्ल्या आहेत, तिथं घरं आहेत ना सगळे ब्ल्यू करून ठेवलेले आहेत. तीच घरांची इथं आता फोटो काढायला चाललो आपण. तर पटापट फोटो काढून ते तुम्हाला घरा दाखवत आहे. लगेच निघू आपण आपल्या तिसऱ्या पॉईंटकडे. चला बरोबर ना. मग नाही तो ही बघा अशी घरा ब्ल्यू करून ठेवलेले आहेत. या जे इथे फोटोशूट करतात. ब्ल्यू छोटी चुना मारलाय. इथे एक आम्हाला माणूस भेटलाय का जे घराच्या वरती आम्हाला नाही जायची परमिशन दिली. एक दादा आहेत ते ठाण्याला राहिलं होतं. इथून बोलतं माझ्या घराच्या वरून पूर्ण ब्ल्यू सिटी दिसते बोलतं. मस्त व्ह्यू आहे ते बोलतं. मामाच्या वलगीच आहे तो. ठाण्याला मानपाड्याला राहतात ते. इथं पण त्यांचं घर आहे. नाही एवढं काय खास व्ह्यू नाही तरी ठीक आहे. ब्ल्यू सिटी बघून चालले आहे. मामा तर रिव्ह्यू देते ब्ल्यू सिटी बद्दल. मामा काय ब्ल्यू सिटी काय नाही. यांची घर आहेत, त्यांना चुन्याची कलर मारेल, नीला कलर मारलाय. काय म्हणजे एकदम भांगार आहे. कोणी येऊ नका ना काय नाही करू. असा आहे सगळा. फोटोमध्ये चांगला दिसतंय. रिअलमध्ये मूड ऑफ. काढलं फोटो एडिट करून टाकू इंस्टा. आता काय करता. चला आता जाऊ नेक्स्ट पॉईंटकडे. इथं सेल्फी स्टिक होना चाहिए. चलता इथं
आपण आता आलो उमेद भवन पॅलेसला. 100 रुपये तिकीट आहे पर पर्सन. हे बघा तिकीट. ही अशी एंट्री आहे इथं. इथं दिला बघा 94,51,000 ते टायमाचं. ट्रेन होते का ते टायमाला म्हणजे कधीच आहे ह्यो? कधी बांधलाय ह्यो? जास्त जुना नसेल ह्यो. 100. हा अरे ते टायमाला 94,51,556 खर्च लागला. हा. मला तर वाटते का हा. कमी कोटीचा आहे सगळं जातो. आता आपण आलो मेहरांगड फोर्टला. आम्ही थोडा रूममध्ये आराम करायला गेलो. आराम करून झाल्यावर दुसऱ्यांची इच्छाच नाही झाली याची. आता मी एकटाच आलो आहे ना. असा विषय झाला आहे का 4:30 वाजलं. 5पर्यंतच एंट्री आहे तर पटापट जायला लागेल. हा बघा पार्किंग एरिया आहे माझ्या. हा इकडे किल्ला आहे. 50 रुपये पार्किंग फी आहे. एंट्रीचं किती घेतं तुम्हाला दाखवते. झाला पटापट आपल्याला जायला लागेल. आपल्याकडे 20 मिनटं आहेत. 20 मिनटात आपल्याला तिकीट काढून घ्यायला लागेल. आणि 7पर्यंत किल्ल्यावरून बाहेर काढतात म्हणजे एक्झिट आहे. चला जाऊ. 5 ते 7 2 तासात किती किल्ला बघायला भेटतो बघू. चला जाऊया बघायला. 200 रुपये पर पर्सन तिकीट आहे. गर्दी बघा किती आहे. हा बघा इथं दिला आहे. गाईडची पण चार्जेस आहेत इथं. हा बघा तिकीट. असा काहीतरी तिकीट दिला जातो. एंट्री करूया आपण जाऊ. किल्ल्याच्या आतमध्ये कॅफे पण आहे. बाबा चढाई किती आहे. डेंजर. 2 तास लागतात बोलतो बघायला. म्हणजे किती उंच आहे बघा. किल्ल्याच्या वरती मार्केट पण आहे बघा. हा जो एरिया आहे ना हा किल्ल्याचा म्युझियम आहे. माझा आवाज तुम्हाला येतो का माहीत नाही पण इथून एंट्री आहे. तर चला जाऊ म्युझियममध्ये. हा आहे पालखी खाना. चला जाऊ आतमध्ये काय आहे बघू. पालख्या ठेवल्या असतील. चला जाऊ बघूया. हे बघा त्या काळातल्या पायऱ्या सॉरी पालख्या. पटापट दाखवते. सगळा किल्ला बघायचा आहे. दौलत खाना. चला जाऊया बघूया. ओ माय गॉड
दुसरे म्हणजे पहिला मजला हा आहे, आता दुसरे मजल्यावर चाललो आहे. म्युझियम बघा किती मोठ्या किल्ल्याचा, तरी पण फास्ट फास्ट दाखवत आहे. म्हणजे एक मोठा ब्लॉग बनवला गेला आहे. आता किल्ल्याच्या टॉपवर पोचलो आपण. किल्ला एवढा मोठा का मला समजत नाही मी कुठं आलोय. इथे तोफ आहेत, तोफांचा कलेक्शन आहे इथं. हे बघा खतरनाक व्ह्यू झालाय. मागे आपले सूर्यदेवता मावळणारच आहेत असते असती. किल्ल्यावर 200 रुपये घेतात प्रवेश फीचं, पण किल्ला क्लीन एवढा क्लीन ठेवला आहे ना. आणि इथं वरतून आहे ना लेडीजला पाठवतात ना, घालून जेंट्सला पाठवतात. 2-2 लाईन केलेले आहेत. तर वरती गेलो तो परत खाली उतरायला लागला मला. खाली काय मला माहितीच नाही, चाललो आहे. बघूया काय बघायला भेटतंय. हा एक मंदिर आहे वरती किल्ल्यावर. जायची माझी इच्छा नाही, जाऊ कधीतरी. बुटा काढायची इच्छा नाही माझी, पण गेलो असतो. चला टाईम नाही माझ्याकडं. इकडून परत रिटर्न आहे. चला जाऊया. किल्ल्याच्या वरती झाडं पण मस्त लावलेत बघा. मस्त मेंटेन ठेवला आहे किल्ला. 200 रुपये प्रवेश फी घेतात, पण चांगला मेंटेन करून ठेवला आहे. चला अजून काही बघता येईल तर बघू. आता टाईम आपल्याला जेव्हा हाकल तेव्हा निघू येत ना. चला. जेवढा आपण व्हिडिओमध्ये बघितलं ना तेवढ्याच किल्ल्यामध्ये फिरता येते. किल्ला बराच मोठा आहे, पण बाकीच्या पार्टमध्ये पब्लिकला एंट्री नाही. जेवढा मी तुम्हाला दाखवला ना तो तेवढाच आपल्याला पब्लिकला फिरता येतं आहे. चला अजून कुठे जाता येतं का, फोटो काढता येतं बघू. आता निघू घरच्या रूमवर. म्हणजे किल्ला उतरायला घेऊन तर चढायला लागतं आहे. 20 ते 25 मिनटाची चढाई आहे. वरती यायला 20 ते 25 मिनटं जातात. येताना लक्षात ठेवा, एवढा टाईम जाईल तुम्हाला. चला जाऊ आता खाली. इथून म्युझियमची एंट्री केली ते आपण. हा पूर्ण पोर्शन म्हणजे संग्रहालयासाठी केला आहे. इकडून केली पूर्ण. आपण वरती गेलो, वरून या साईडून खाली आलो. आणि इकडेच फक्त इकडचा एरिया तो फक्त पब्लिकसाठी ठेवला आहे. तो सगळा पण एरिया बघून आलो. आणि इकडून आपण आलतो. आता इकडून आता घरी जाऊ. तर आता जाऊ. असा काहीतरी किल्ला होता. जाऊया आता घरी. त्या साईडला सगळे ब्ल्यू घरं दिसतात. इथून आपल्याला फोटो काढता आला असता वरतून. हा पोर्शन सगळा बंद आहे, म्हणून त्या साईडून आपल्याला तो ब्ल्यू सिटी दाखवता नाही आली. आणि इथून पण इकडे जाऊन देत नाही. इथं असं गेट केलं आहे, इथं जाता नाही येणार. तर चला जाऊया. हा इकडे एक्झिट आहे. नवीन मित्र भेटले, सबस्क्राईब करा चॅनलला. स्कूलची ट्रिप आली आहे. चला टाटा बाय. तर चला आता हा व्लॉग इथं एंड करूया. भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत त्याची काळजी घ्या. जय शिवराय.